माझ्या भाषेचे अमृत प्राशन तो भाग्यवंत, तिचा नाही तुझा भाव असो कोण काही पण. बघा कवित्री काय म्हणते की मराठी भाषा अशी आहे की तिला म्हणते की जो जसं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, जो प्राशन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तसंच ही मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेचं जे काही ज्ञान आहे हे ज्ञानाचं अमृताचे जे काही ज्ञान अमृताचे जे काही थेंब आहे हे थेंब जो कोणी प्राशन करत तर तो खरा भाग्यवंत असेल, तो खरा भाग्यवंत असेल. आणि मग हे प्राशन करत असताना माझ्याकडे अजिबात तुझा भाव नाही, मी हा या धर्माचा आहे, तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो शीख आहे, तो ख्रिश्चन आहे, असा भेदभाव मी कधीच करत नाही. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथांचा आहे, मला काही देणं घेणं नाही. फक्त जो कोणी मला प्राशन करत, मग तिथं कोणी असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पंथांचा असो, तो काळा असो, गोरा असो, नक्का असो, वक्ता असो, कसलाही असो, माझ्याकडे अजिबात तुझा भाव नाही. जो मला प्राशन करणार आहे त्याला त्याच्यासाठी मी कधी दुजाभाव करणार नाही आणि मातृभाषा ही करत नाही. जसं आपल्या आईला एखादं घरामध्ये समजा तुम्ही 4-5 बहीण भावंड असतात, मग सगळे सारखे असतात का? नाही. 4-5मध्ये कुणीतरी चांगलं असतं, पांढरं शिपट असतं, नाक एवढं मोठं असतं, एक नकटच असतं, एकाचं नाक वाकडचं असतं, एक शेंबडच असतं, एक लंगडच असतं, म्हणजे वेगवेगळे आता घरामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. मग आपली जन्म दिलेली आई म्हणते का हे नकट ह्याचा लाड करायचा नाही, हे लंगड ह्याचा लाड करायचा नाही, आई असं आपल्याला म्हणते का? नाही. जसं आईला आपले सगळे लेकरं समान असतात तसं ही जी मातृभाषा आहे ही मातृभाषा म्हणजे आपली आई. आणि तो तिला पण जो कोणी प्राशन करत तो तिथं भेदभाव करत नाही, तिला सगळे समान आहे, ती अजिबात भेदभाव करत नाही. माझ्या मराठी भाषेची काही वर्णावी थोरवी दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची बोली. बघा मग शेवटी कवित्री काय म्हणते की माझ्या मराठी भाषेची काही थोरवी आहे, माझ्या मराठी भाषेची जी काही महती आहे, माझ्या मराठी भाषेचं जे काही महत्व आहे, माझ्या मराठी भाषेमध्ये जी काही भरभराट आलेली आहे, समृद्धी माझ्या भाषेला निर्माण झालेली आहे, माझ्या भाषेची गुणवत्ता वाढलेली आहे आणि म्हणूनच या भाषेला अभिजित भाषेचा दर्जा भेटलेला आहे. आणि अशा भाषेचं वर्णन मी काय करावं, या भाषेची मी थोरवी किती गावी किती कमीच आहे. आणि एवढंच नाही तर या माझ्या भाषेच्या महतीची थोरवी महत्व हे सगळं पूर्ण देशामध्ये ओवी असेल, पोवाड असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये पसरण्याचं काम देखील झालेलं आहे. अशा पद्धतीनं माझी मराठी मातृभाषा माझी आई ही कविता संपलेली आहे. काही वाचन असेल, काही समजलं नसेल तर विचारा, नसेल समजलं असेल तर कविता वाचन करा आणि ही प्रश्न उत्तर सोडवा.